वस्त्र द्या आणि बेघरांना सहारा द्या, हे सांगणारे गाडगे बाबा होते. रे गाडगे बाबाचं जेव्हा कीर्तन चालू होतं आणि चालू कीर्तनात गाडगे बाबाला निरोप आला की बाबा गाडगे बाबा तुम्ही कीर्तन थांबवा. गाडगे बाबांनी विचारलं, कीर्तन थांबवलं, विचारलं त्याला का म्हणून तुम्हाला कीर्तन थांबवासाठी म्हणताय बाळ. तो मनुष्य म्हणायला लागला की गाडगे बाबा तुम्ही कीर्तन करताय पण तुमचा वारीस एकुलता एक गोविंदा नावाचा मुलगा आज या जगामधून निघून गेला. बाबा तुम्ही कीर्तन थांबवा, कीर्तन खतम करा आणि त्याच्या अंतविधीला चाला. गाडगे बाबा त्या पुरुषाला म्हणतो, अरे एक गेला असे मरतील कोट्यानो कोटी, काय रडू त्या एकट्या गोविंदासाठी. गाडगे बाबांनी कीर्तन बंद नाही केलं. गाडगे बाबांनी पुन्हा गजर घेतला आणि कीर्तन चालू केलं. अरे गाडगे बाबा होते ते जेव्हा गाडगे बाबा अमरावती जिल्ह्यामध्ये एक ऋणमोचन नावाचं एक गाव आहे आणि त्या गावामध्ये यात्रा भरत असतात आणि त्या यात्रेमध्ये गोर गरीब लोक येत असतात. गाडगे बाबा न चुकता त्या यात्रेला जात होते आणि गाडगे बाबा एक वेळा गेले आणि गाडगे बाबांनी त्या यात्रेमध्ये गोर गरीब लोकांची दुर्दशा पाहिली आणि गाडगे बाबाला वाटलं की आपण काहीतरी या गरीब लोकांना दान केलं पाहिजे, काहीतरी वस्त्र दान केलं पाहिजे, काहीतरी लुगडे दान केलं पाहिजे, काहीतरी खोबडं दान केलं पाहिजे. पण गाडगे बाबाकडे पैसे नव्हते. फकीर माणूस होता गाडगे बाबा. गाडगे बाबा कुठून आणून लुगडं, कुठून आणून धोत्र, कुठून आणून घोंगडं, कुठून आणून ब्लँकेट. गाडगे बाबा एका सेठजीकडे गेले आणि सेठजीला म्हणे सेठजी माझ्या मनात एक इच्छा आहे. सेठजी म्हणे सांगा गाडगे बाबा काय इच्छा आहे तुमच्या मनात. म्हणे सेठजी या यात्रेमध्ये लोक आले, हे खूप गरीब आहे, यांना सहारा नाही हो, यांच्या अंगावर वस्त्र नाही, ब्लँकेट नाही. हे यात्रेमध्ये लोक आले आहे, गरीब लोक आले आहे, या लोकांना मला काहीतरी दान करावं अशी इच्छा होत आहे. गाडगे बाबांनी त्या सेठजीला म्हणलं आणि जेव्हा सेठजी म्हणे गाडगे बाबा सांगा म्हणे किती रुपयाचा चेक लिहू तुमच्या नावाचा. गाडगे बाबा म्हणे सेठजी तुमचा चेक काही विड्रॉल होणार नाही, कारण या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये कोणत्याच बँकेमध्ये माझ्या पासबुक अकाउंट काढलेलं नाही. तुमचा चेक विड्रॉल होणार नाही, तुम्ही चेक देऊ नका, तुम्ही पैसेही देऊ नका. गाडगे बाबांनी सांगितलं त्या सेठजीला म्हणे सेठजी तुम्हाला द्यायचंच आहे तर मला लुगडे घेऊन द्या, धोत्र घेऊन द्या, ब्लँकेट घेऊन द्या, घोंगडे घेऊन द्या, मी त्या गरीब लोकांना वाटेन. त्या सेठजीच्या डोक्यात आलं. गाडगे बाबा म्हणून राहिले की धोत्र द्या, लुगडे द्या. ते घेऊन मागितलं गाडगे बाबांनी आणि गाडगे बाबाला 2 ट्रक हे वस्तू घेऊन दिले, हे कपडे घेऊन दिले गाडगे बाबाला आणि गाडगे बाबा त्या यात्रेमध्ये गेले. गाडगे बाबांनी त्या गोरगरीब लोकांना एका लाईन मध्ये लावलं आणि एका लाईन मध्ये लावून गाडगे बाबा त्यांना वस्त्र दान करत होते. कोणी समोर आलं तर धोत्र द्यायचे, कोणी स्त्री आली समोर तर लुगडं द्यायचे, कोणी आंगळा पांगळा माणूस जर आला तर त्याला ब्लँकेट द्यायचं, घोंगडं द्यायचे. गाडगे बाबा वाटणं सुरू होतं, लोक येणं सुरू होते, वाटणं सुरू होतं, लोक येणं सुरू होते. वाटता वाटताच त्याच लाईन मध्ये एक लागलेली 20-22 वर्षाची अवंतिका नावाची मुलगी होती आणि ती मुलगी त्याच लाईन मध्ये लागली होती. त्याच लाईन मध्ये लागता लागता ती लाईन मध्ये लागून होती आणि गाडगे बाबा वस्त्र वाटत जाय, समोर येत जाय, लाईन वस्त्र वाटत जाय, समोर येत जाय. वाटता वाटता ती मुलगी समोर आली आणि ते अवंतिका नावाची मुलगी होती, गाडगे बाबाची मुलगी होती ते अवंतिका नावाची. तिला वाटलं की माझा बाप या गोरगरीब लोकांना वस्त्रदान करत आहे, हे पुण्याचं काम आहे आणि मी माझ्या बाबा समोर जाईन, हे मा बाबाचा अपमान करून देईन. त्या मुलीनं आपला पदरानं चेहरा झाकला आणि एक गाडगे बाबा समोर गेली, हात पसरवले. गाडगे बाबानं पाहिलं तिला आणि थांबवलं, तिचा हात पकडला, हात धरून तिला बाहेर काढलं
म्हणे थांब बाळा, तू अवंतिका होय, मी तुला ओळखलं. पण तिनं पदर नाही काढला. ती म्हणाली, मी बाबा तुमची अवंतिका नव्हे, मी तुमची मुलगी नव्हे, मी गरीब होय. ह्या लाईनीमध्ये लागली. हे लोक गरीब जसे लागले तशाच लाईनीमध्ये मी पण लागली. त्याने गाडगे बाबा मला पण वस्त्र द्या ना. अहो साडी फाटेल आहे, लुगडं फाटेल आहे हो माझं हो. पण गाडगे बाबा म्हणे, तू माझी अवंतिका आहे, मी ओळखलं तुला. तुझा बाप अजून मेला नाही, मी उद्या गावाला येईल, कामाला जाईल आणि तुले साडी वस्त्र काय जे काही लागते ते घेऊन दे. हे गाडगे बाबा म्हणत होते रे. अरे गाडगे बाबा ते संत होऊन गेले. गाडगे बाबा संत होऊन गेले की फाटक्या कपड्यात रे. आणि गाव सप्पा करे गाडगे बाबा. जे वाढलं ते काय ते गाडगे बाबा होऊन गेले. हे एक संत कैसे गुजराल माझे, हे एक संत कैसे गुजराल माझे, एक संत गुजराल माझे, एक संत कैसे गुजराल माझे, एक संत गाडगे बाबा सांगत होते. कारण गाडगे बाबा हे महेंद्राचं मॉडेल होतं. गरिबांची जाणीव करणारे गाडगे बाबा होते. कपडे नवे दरीते लगड्या लुलामध्ये, लगड्या लुलामध्ये, लगड्या लुलामध्ये आपणास बिंदी नाही, आपणास बिंदी नाही. एक संत राज माझे, एक संत राज माझे, एक संत. गाडगे बाबा चिन्ह बांधून राहिले. जवळपास गाडगे बाबाचा 25 रंगाचा कपडा असो, गाडगे बाबा गाठीत बांधून राहिले. पण त्याने स्वच्छता दाखवली गाडगे बाबा. चिंध्या म्हणे तयाने वैराग 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 माझी माती कोण जाणे, माझी माती कोण जाणे. एक संत ऐसे गुजराज माझे, एक संत ऐसे गुजराज माझे, एक संत ऐसे. ओ संत गाडगे बाबा की जय, संत तुकडोजी महाराज की, पंढरीनाथ भगवान की. काही लोक जय म्हणते ना, काही त्याला वाटते का बिना फालतू याचं कीर्तन ठेवलं. लवकर स्वयंपाक झाला पाहिजे, लवकर उरकलं पाहिजे. पण तसं आपलं बंदा गाव त्याची वाटपत असेल. महाप्रसाद तुमच्यासाठी आहे. महाप्रसाद संतांच्या विचाराने चाललो तर जेवणही भेटते. आणि जेवणासोबत विचारही डोक्यात भेटते. आजच्या कार्यक्रमात 3 पार्टीचे लोक आहेत. 3 पार्टीचे म्हणजे ते राजकारण नव्हे आजी, ते काय महाविषय नाही. काँग्रेस, बीजेपी, RSS याच्या मी दूर हाव. मी कोणाच पक्षाचा माणूस नाहो. माणूस हाव फक्त प्रचारक. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगे बाबा, ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज या सर्व संत महापुरुषाचा विचार समोर नेण्यासाठी यायचा माणूस हाव मी.
तीन पार्टीचे लोक आहे आजच्या कीर्तनात. तीन पार्टीचे लोक म्हणजे पहिल्या नंबरची पार्टी तर मला दिसूनच नाही राहिले, फक्त एक कॅलेंडर दिसून राहिला आजीपाशी. त्याला तांगडं तिंगडं आणलं असेल तिने, ते याले तयार नसत. पण चाल ना तू चाल ना. त्यानं आजीला आणलं का आजीनं त्याला आणलं ते समजून नाही राहिलं. पहिल्या नंबरची पार्टी ते म्हणजे माणसं. आता माणसांनी फक्त आवाज द्या, बोलो संत गाडगे बाबा की, संत तुकडोजी महाराज की, पवन सुत हनुमान की. पवन आबाजी एकादश आहे का? उपस पकडला. यायचा जोर इथं कमी पडून राहिला. तुम्ही माणसं तर बोलले पाहिजे. त्या जोरात आवाज, बोलो पवन सूत हनुमान की, प्रभू रामचंद्र भगवान की, मौनी ज्ञानेश्वर महाराज की. आता कसा आवाज निघाला? दुसऱ्या नंबरची पार्टी ते म्हणजे गावगावचे सरपंच. कोण रे? महिला. तलाठी महिला. सरपंच महिला. ग्रामसेवक महिला. एसटीत नेल्यावर घंटी कोण हलवते? महिला. आणि माणसं महिला. जेवढी बायाली किंमत आहे तेवढी माणसाली किंमत आहे ना. पण आता काही राहिलं नाही आबाजी. आता ते तुमच्या काळात होऊन गेलं, ते व्हायचं ते आता नाही. आणि तर महिलांची गरज आहे, म्हणून त्या महिला मंडळींना आवाज, बोलो मंजुळा माता की जय, तुकडोजी महाराज की, गाडगे बाबा की. का मावशी 1,500 नाही आले का लाडक्या बहिणीचे? आता ती 21 येणार आहे ते. हो, जेवढे आले तेवढे काढून घे, कवा वापस जाईन फायदा नाही. त्यानं महिला मंडळात बसून जायचे. तुला खुर्चीवर बस, तुला खुर्चीचं पद आहे आता, उभीच ठेवायची आहे. तुला खुर्ची घसरणार नाही. तू द्या आवाज, बोलो राष्ट्रमाता जिजाऊ की. पत्रावीवरचा 1.5 किलो घात पक्क टाकते नाचायचे. मी महिला मंडळीच बोललं पाहिजे, कारण जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धार. अरे आता तर काळ बदलला. स्वागत होय का तुमचं बाबाजी? स्वागत हो. ठेवून द्या, मी स्वागत करून घेईन. मग तुमचं करूनच घेता का? येऊ द्या. त्याची इच्छा आहे. गाव हे धार्मिक आहे. कीर्तनाच्या माध्यमातून मला बोलायला लागते, पण धार्मिकतेचं गाव आहे. आता